चाकण शहराचे तत्कालीन सरपंच स्वर्गीय निवृत्ती जाधव यांनी नागरिकांच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली असावी या उद्देशाने ग्रामपंचायत इमारतीमध्ये शासकीय कार्यालयांना जागा देण्यात आलेली होती। परंतु सध्याच्या परिस्थितीत नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बसण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने चाकण प्रशासकीय इमारतीमध्ये चाकण मंडल अधिकारी, चाकण तलाठी, वीज वितरण, सिटी सर्वे कार्यालय स्थलांतरित करावी अशी नोटीस नगर परिषदेकडून संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आली आहे। लोकशाहीत मालक नाही, प्रशासनाने जनतेचे सेवक असावे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस इतर समविचारी पक्षांनी तीव्र विरोध करत सोमवार दिनांक 16 ला शांततेच्या मार्गाने आंदोलनाच्या हत्यार उपसले आहे। याबाबत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, विद्युत वितरण सह नियंत्रण समिती सदस्य दत्ता गोरे काय म्हणाले पाहूयात। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट असेल, शरद पवार गट असेल आणि चाकण शहर काँग्रेसच्या माध्यमातून उद्याच्या सोमवारी आम्ही नगर परिषदेच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय। त्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की स्मार्ट मीटर जे बळजबरीने बसवले जातात, इलेक्ट्रिसिटीवर त्या बाबतीत आंदोलन आहे आणि नगर परिषदेवर असं आंदोलन आहे की तिथं इलेक्ट्रिसिटीचं ऑफिस हे स्वर्गीय माजी सरपंच निवृत्ती जाधवांनी जी इमारत चाकण शहरासाठी बांधली, तिथं विविध कार्यालय, शासकीय कार्यालय एकत्र आली पाहिजे, नागरिकांच्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून मग त्याच्यामध्ये सर्कल असतील, तलाठी असतील, इलेक्ट्रिसिटी ऑफिस असेल आणि तुमचं गावठाणाचे जे काय कामकाज चालतं ते उपविभागीय अधिकारी त्या कार्यालय तिथं चालतं। परंतु नगरपालिकेने आता इलेक्ट्रिसिटी बोर्डाला असं अंतिम पत्र दिलंय की तुम्ही ही जागा खाली करा आणि त्याची चौकशी केली, बघ जागा कशासाठी खाली पाहिजे, काय पाहिजे, तर सत्ताधाऱ्यांना तिथं ऑफिस स्वतःची तयार करायच्या, त्याच्या माध्यमातून गटनेत्याचं ऑफिस असेल, एखाद्या विविध सभापतीचं ऑफिस असेल। परंतु आमचं माझी स्वतःची आणि माझ्या पक्षाची, माझ्या सहकारी पक्षांची मागणी अशी आहे की हे ऑफिस कडाचीवाडी असेल, खरावाडी असेल, बेलकरवाडी, नालेकरवाडी अशापर्यंतच्या लोकांना फार जवळ आहे, नजदीक आहे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं काम करायला। जर हे ऑफिस मध्ये भविष्यामध्ये जर कधी मारायला गेलं त्यांची जागा तिथे, तर ते इतकं अडचणीचं ठरणार आहे, कारण चाकण आंबेठाण रोडला आज जीव घेणा प्रवास हा परवडणार नाही। राशाची एखादी महिला जर इथं बिल कमी करायला आली तर तिला तिथून जायचं, तिथं सोय आहे का, तर तिथं बस जात नाही, तिथं डुगडुग सुद्धा जात नाही, प्रायव्हेट गाडी सुद्धा तिथं कुठेही रस्त्याला उपलब्ध नाहीये। आमचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्हाला करायचंय ना, तुमच्या डीपीआर मंजूर करून आणा, 25 मजली इमारत बांधा ना नगरपालिकेने आणि त्याच्यात तुमची ऑफिस करा, आमची काय अडचण नाही, आमचा त्याला विरोध नाही। परंतु तुम्ही शासकीय कार्यालय चाकण शहराच्या बाहेर गेल्याच्या नंतर चाकण शहरातल्या लोकांना किती अडचण निर्माण होणार आहे हे समजून घेतलं पाहिजे। फक्त मला ऑफिस पाहिजे, मला टेबल खुर्ची भेटली पाहिजे, मला एसी निर्माण झाला पाहिजे, यासाठी जर तुम्ही चाकण शहरातून ही शासकीय कार्यालय टप्प्याटप्प्याने हलवणार असेल तर त्याला भविष्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असतील, आम्ही तीव्र विरोध करू आणि तुम्हाला तुमच्या या पार्श्वबहुमताला 100% चाकणकर नागरिक तुम्हाला झोकावल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही खाली करून दाखवा, तुम्हाला योग्य ती जागा तुम्हाला चाकणकर दाखवतील। चाकणकरांना आंदोलन नवीन नाहीये, 1978 सालापासूनचं कांदा आंदोलन हे आजही मराठा महासंघाचं आंदोलन असेल, विविध आंदोलन असतील, तुम्ही चाकणची आंदोलन पाहिलेली आहे। प्रशासन अक्षरशः परवानगी देत नाही, ती वेळ आमच्यावर येऊन देऊ नका। आम्हाला काय, आमचा त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, आम्हाला कॅबिन करायच्या, तुम्हाला कॅबिन पाहिजे कशाला, करा ना, कुठेतरी काम करा, तुम्ही येणार तास 2 तास बसणार, मोकळं ऑफिस, त्याच्यापेक्षा प्रशासकीय कार्यालय चालू द्या, लोकांच्या कामं उद्या 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत। एवढीच हात जोडून विनंती राहणार आहे। नागरिकांना माझं आव्हान राहणार आहे की उद्याच्या सोमवारी हे आंदोलन आपण करतोय, यामध्ये सर्वसामान्य चाकणकर नागरिकांनी सहभागी व्हावं हे आपल्या माध्यमातून विनंती करतो, थांबतो। धन्यवाद। चाकण इलेक्ट्रिक ऑफिस बाबत सांगायचं झालं तर जे बऱ्याच वर्षापासून चाकण नगर परिषद हद्दीत आणि चाकण नगर परिषदच्या बिल्डिंग मध्ये आहे, त्या ऑफिसचा संबंध राशे, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी आणि पूर्ण चाकण शहर असा तिथं कार्यकाळ चालू आहे। लोकांच्या विविध समस्या तिथं सुटल्या जातात, लोकांची वर्दळ त्याच ठिकाणी असते। परंतु चाकणचे सीओ जाधव साहेब यांनी त्यांना अंतिम नोटीस अशी दिली आहे की आम्हाला सभापती, उपसभापती, गटनेते यांच्या कॅबिनसाठी जागा शिल्लक नाही, जागा कमी पडती असं म्हणून सर्वसामान्य लोकांची जिथं कामं होत्यात त्यांना अडचण निर्माण होईल अशी भूमिका त्या नोटीस मध्ये आम्हाला दिसती। त्यामुळे आम्ही आता थोड्या दिवसात 15 तारखेला जे आंदोलन करणार आहेत
त्याच्यात सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.